कोणत्याही प्रकारचा मसाला वगैरे भाजण्याची गरज नाही, कांदा वापरण्याची गरज नाही, तरीही एवढी झणझणीत आणि तर्रीदार ही आमटी तयार झालेली आहे। आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आमटी बनवल्या, परंतु त्यामध्ये सगळ्यात सोपा, बेस्ट आणि चविष्ट अशी ही आमटीचा प्रकार मला हा आवडलेला आहे। या होळीला तुम्ही अशा पद्धतीची आमटी एकदा नक्कीच बनवा। करायला खूप जास्त वेळ लागत नाही, छान अशी परफेक्ट आंबट गोड चवीची ही आमटी तयार होते। करायला सोपी आहे, झटपट बनवून तयार होणारी साधी सोपी रेसिपी असली तरी एकदा बनवल्यानंतर तुम्हाला या आमटीची चव नेहमी लक्षात राहील। इतकी छान अशी ही चविष्ट झणझणीत आमटी तयार झाली। त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्हाला देखील अशाच बेस्ट रेसिपी शिकायच्या असतील, वेगळ्या काहीतरी शिकायचं असेल तर कविताच किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी आपण कालच्या भागामध्ये पाहिलेली आहे, तर आज आपण ही झणझणीत आमटी कशी तयार करायची ते पाहू। पुरणासाठी हरभरा डाळ शिजवल्यानंतर जे डाळीमधील घट्टसर पाणी या ठिकाणी राहतं, याला काही भागामध्ये एळवणी असं देखील म्हणतात, हे आपण घेतलेलं आहे। त्यानंतर एक वाटण करून घ्यायचं। त्यासाठी या ठिकाणी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुका नारळ घेतला तरीही चालेल। या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 व्यक्तींना पुरेल या प्रमाणामध्ये ही आमटी करत आहोत, त्यानुसार हे साहित्य प्रमाण आहे। अद्रक घ्यायचं, थोडासा लसूण घ्यायचा, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं, 1 चमचा धना पावडर, 1 ते 2 चमचे धना पावडर वापरलेली आहे। त्यानंतर झाकण लावून हे सुकं वाटण आपण करून घेणार। हे पहा, छान सुकं वाटण आपलं या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे। लगेचच आपण ही आमटी करण्यासाठी घेणार आहोत। आहे की नाही सोपी पद्धत? कोणताही मसाला वगैरे काही, कांदा खोबरं काहीही भाजण्याची गरज नाही, लगेचच आपलं ही आमटी करण्यासाठीची पूर्वतयारी होते। पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे सुकं वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकणार आहोत। या ठिकाणी खोबरं वगैरे जेवढं जास्त बारीक करता येईल तेवढं जास्त बारीक करून घ्यायचं, जेणेकरून आमटी छान दाटसर अशी तयार होते। त्यानंतर आपल्याला हे वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। हे पहा, छान असं आपल्याला तेलामध्ये 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया कढीपत्ता।